नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 6वी 6 क्लास इंग्लिशवरती आपण चर्चा करतोय. न्यू सिलेबस, नवीन सिलेबस मधला 1.3 चॅप्टर ज्याचं नाव आहे सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल. यामधले जे काही क्वेश्चन आणि आन्सर आहेत ते आपण बघणार आहोत. एकदम डिटेलमध्ये आपण बघूयात हे सगळे क्वेश्चन आणि आन्सर. तर इथं पहिला प्रश्न आपल्याकडे होता, तो पाहण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करायचे आहेत. डिस्कस इन पेअर, बरोबर का? लिस्ट द ॲडव्हांटेजेस ऑफ हेल्दी फूड अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ पॅकेज फूड. तुम्हाला डिस्कस करायचं पेअर म्हणजे तुमच्या बेंचवरती बसलेल्या तुमच्या मित्रासोबत तुम्हाला डिस्कस करायचं आहे की जे हेल्दी फूड आपण खातो त्याचे ॲडव्हांटेजेस म्हणजे त्याचे फायदे काय, आणि जे डिसएडव्हांटेज ऑफ पॅक फूड म्हणजे तुम्हाला पॅकेटमध्ये जे फूड येतं, जसं की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी पॅकेटमध्ये असलेले पदार्थ खाता पॅक बंद, तर त्याचे नेमके डिसएडव्हांटेजेस म्हणजे त्याचे तोटे काय ते आपल्याला बघायचे आहेत. तर इथे बघा, मी उत्तर लिहिलेलं आहे की डिसएडव्हांटेज ऑफ हेल्दी फूड. तर इथे तुम्ही लिहू शकता कीप अस हेल्दी अँड फिट. हेल्दी फूड आपल्याला काय करतं, म्हणजे आईने बनवलेलं जेवण घरातलं किंवा फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल किंवा फ्रुट्स असतील, हे सगळे काय करतात, आपल्याला हेल्दी आणि फिट ठेवतात, आरोग्यदायी ठेवतात आणि अतिशय तंदुरुस्त ठेवतात. दुसरी गोष्ट, गिव्ह अस एनर्जी. यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. त्याचबरोबर हेल्प अस ग्रो प्रॉपरली. आपली वाढ चांगल्या प्रकारे होण्यास आपल्याला मदत करतात. त्याचबरोबर इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. आपली जी प्रतिकार शक्ती आहे, रोग प्रतिकारक शक्ती, तिला वाढवतात. आणि प्रोटेक्ट अस फ्रॉम डिझायजेस. आपल्याला आजारापासून आपलं संरक्षण करतात कोण? हेल्दी फूड. त्याच्यानंतर डिसएडव्हांटेज ऑफ पॅक फूड. आता पॅक फूड जे आहे त्याचे डिसएडव्हांटेज काय बाबा? पहिली गोष्ट, कंटेन्स प्रिझर्वेटिव्स अँड केमिकल्स. तर याच्यामध्ये केमिकल्स जास्त प्रमाणामध्ये असतात. हाय इन साल्ट, शुगर अँड अनहेल्दी फॅट्स. याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तुमचा आपण म्हणतो ना, मीठ असतं, सॅल्ट असतं, साखरेचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्याचबरोबर अनहेल्दी फॅट्स त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर कॅन केस ऑबिसिटी अँड हेल्थ प्रॉब्लेम. तर याच्यामुळे आपल्याला आरोग्याचे प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. लेस न्यूट्रिशियन्स दॅन फ्रेश फूड. फ्रेश फूडपेक्षा याच्यामध्ये न्यूट्रिशन्स जे आहे ते अतिशय कमी असतात. जे आपल्याला प्रोटीन्स वगैरे सगळ्या गोष्टी शरीराला लागतात ते खूप कमी प्रमाणात असतात त्याच्यामध्ये. त्याचबरोबर ईटिंग इन रेग्युलरली इज हार्मफुल टू हेल्थ. हे जर आपण रेग्युलर खाल्लं तर आपल्या हेल्थसाठी अतिशय हार्मफुल किंवा धोकादायक ठरेल. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हा जो तक्ता जो आहे तो व्यवस्थित पूर्ण करा. आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, तोपर्यंत तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकताय. ठीक आहे, चला पुढे बघा. एकदम सोपा प्रश्न होता. इथे आपल्याला काय करायचं होतं, तर इथे आपल्याला रीड द ग्रीड केअरफुली अँड आपल्याला इन सर्कल द नेम ऑफ इटेबल मेन्शन इट. याच्यामध्ये इटेबल आहे, जसं की इथं क्रस्टर्डला ऑलरेडी त्यांनी करून दिलं होतं. त्याच्यानंतर इथं बघा पनीर एक फूड आहे जे आपण खाऊ शकतो. ज्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता, जे फूड आहेत त्याला तुम्ही गोल करा. इथे तुम्हाला एक पनीर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसलेलं आहे. जरा मी दुसरा रंग घेतो. त्या पनीर नंतर तुम्हाला बघा या ठिकाणी इथं काय, अजून एक मिनिटं, पनीर सोबत आपल्याकडे काय इथे बघा, एक पनीर आहे तुम्हाला इथे मिळालं बघा, पनीर आहे. त्याच्यानंतर इथं बघा हलवा आहे, तुम्हाला तुमच्या खाण्याची गोष्ट इथं हलवा आहे. त्याचबरोबर इथं बघा भेंडीची भाजी तुम्हाला खायला आहे. त्याचबरोबर इथं ज्यूस दिसतोय, ज्यूस तुम्हाला पिण्यासाठी आहे. त्याचबरोबर इथं चिल्ली दिसते, चिली खाण्यासाठी आहे. त्याचबरोबर आणखी काय दिसतंय का, तर एवढ्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी खाण्यासाठी आहेत त्याला तुम्हाला काय करायचं इथं सर्कल करायचं आहे. परीक्षेला अशा प्रकारे येऊ शकतो एखादा सर्कल. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पण बघा एकदम सोपा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथे तुम्हाला बघा दिलेल्या आहेत काही गोष्टी, की क्लासिफाय द वर्ड इन गिव्हन कॉलम. आता पहिली गोष्ट ॲडजेक्टिव्ह, नाऊन, वर्ब आणि ॲडव्हर्ब. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण आपण म्हणू शकतो, की जे शब्द तुमचं जे काही नाम आहे, नाऊन आहे, त्या नाऊन विषयी अधिक माहिती देणारा शब्द. तर हंग्री. आता बघा, समीर हंग्री होता. समीर कसा होता, हंग्री होता, म्हणजे नावाची रिलेटेड शब्द आहे म्हणून हंग्री जो आहे तो ॲडजेक्टिव्ह आला. त्याचबरोबर बघा, हंग्री ॲडजेक्टिव्ह आहे आणि अँग्री हा जो आहे ना, रागावला, म्हणजे एखादा व्यक्ती, सचिन अतिशय अँग्री मॅन, ही इज अ व्हेरी अँग्री पर्सन. तर मग तिथं अँग्री त्या एका व्यक्तीच्या संदर्भात दिलेली अधिक माहिती आहे म्हणून ते सुद्धा एका विशेषणमध्ये जातं. आता इथे बघा, मेरिली. मेरिली हे एक ॲडव्हर्ब आहे, ते क्रियापदाविषयी अधिक माहिती देतं. त्याच्यानंतर आपल्याकडं
रन जे आहे ते क्रियापद आहे, कारण ज्याच्यामधून क्रिया दर्शवली जाते त्याला आपण क्रियापद म्हणतो, व्हर्ब म्हणतो, म्हणून रन इथं व्हर्बमध्ये आलं. ओके. मेरिल इथं ॲडव्हर्बमध्ये आलं. त्याचबरोबर इथं बाउल जो आहे एक नाऊन आहे, ते सुद्धा एखाद्या वस्तूचं नाव आहे, म्हणून बाउल जो आहे तो आपला तुमचा नाऊनमध्ये आलेला आहे. टी सुद्धा एक नाऊन आहे, नाम आहे एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या खाद्यपदार्थाचं, त्याच्यामुळे ते नाऊनमध्ये आलेलं आहे. अँग्रीली तुमच्या ॲडजेक्टिव्हमध्ये आलं, हे पण अँग्री पण झालं, सॉरी अँग्री ॲडजेक्टिव्हमध्ये आलं. त्याच्यानंतर हंगरली हा जो आहे, हंगरली जो आहे तो तुमचा ॲडवर्बमध्ये आहे येईल. आणि कॅच म्हणजे पकडणे, म्हणजे ही एक क्रिया आहे, त्याच्यामुळे ते तुमच्या वर्बमध्ये आलं. तर याचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट वगैरे घेता येऊ शकतो. ओके. तर या चारही गोष्टींच्या संदर्भात सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट आपण नाऊन बघू. नाऊन म्हणजे नाव कुठल्याही वस्तूचं, आजूबाजूला तुम्ही ज्या काही वस्तू बघता त्या वस्तूचं नाव म्हणजे ते झालं नाऊन. उदाहरणार्थ माझ्याकडे चष्मा आहे, डोळे आहेत, केस आहेत, किंवा हा पेन आहे, किंवा हा माईक आहे, शर्ट आहे, याला आपण नाऊन म्हणू शकतो. त्याच्यानंतर वर्ब म्हणजे काय, ज्याच्यामधून क्रिया व्यक्त केली जाते. क्रिया जसं की मी आता बोलतोय, शिकवतोय, स्पीक असेल, कॉल स्पीक असेल, किंवा वॉक असेल, टॉक असेल, किंवा तुम्हाला रन असेल, प्ले असेल, ह्या सगळ्या क्रिया आहेत, किंवा इट असेल, ही सुद्धा एक क्रिया झाली. तर त्याला आपण म्हणतो क्रियापद म्हणतो, वर्ब म्हणतो इंग्लिशमध्ये. ॲडवर्ब म्हणजे काय, क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण ॲडवर्ब म्हणतो. आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाऊन विषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, म्हणजे विशेषण म्हणतो. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पुढे जाऊयात. आपण हे जे काही स्वाध्याय आहे ते समजून घेऊन पुढे जायचा प्रयत्न करत असतो. आता इथे बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे की कंप्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिवन वर्ड. तर डिअर व्हेजिटेबल, आता हा बलबीर जो आहे त्यांनी व्हेजिटेबलसाठी एक या ठिकाणी इथे मेसेज दिलेला आहे, तर तो लिहायचा आहे. यू आर अवर, तुम्ही आमची काय बाबा नीड आहे, इथं तुम्ही नीड लिहू शकता. यू आर अवर नीड. यू गिव्ह अस विटामिन्स अँड, ते आपल्याला फळे काय देतात, विटामिन, पालेभाज्या किंवा भाज्या ज्या आहेत ते काय देतात, विटामिन, आणि काय देतील आपल्याला, विटामिन आणि प्रोटेक्ट असेल का, ईट असेल का, इलनेस असेल का, एनर्जी देतात. ओके, एनर्जी, ते काय देतात आपल्याला, एनर्जी. म्हणजे ते यू गिव्ह अस विटामिन्स अँड एनर्जी, तुम्ही आम्हाला विटामिन्स आणि एनर्जी देता. यू डॉट डॉट अस फ्रॉम, बरं का, यू डॉट डॉट अस फ्रॉम, यू प्रोटेक्ट अस फ्रॉम कशापासून, इलनेस. इथे लिहू शकतो यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. इलनेस म्हणजे आजारपणापासून तुम्ही आम्हाला वाचवता. ओके. यू कीप अस डॉट डॉट, तुम्ही काय करता बाबा, हेल्दी, तुम्ही आम्हाला काय करता, हेल्दी ठेवता. बरोबर, यू कीप अस हेल्दी, तुम्ही आम्हाला हेल्दी किंवा आरोग्यदायी ठेवता. आणि पुढे आपल्याकडे शेवटचा येईल इट. वी मस्ट ईट यू टू स्टे फिट, आम्ही तुम्हाला खाणं, हे महत्वाचं. इथं इट येईल. आता याचं पूर्णपणे उत्तर तुम्हाला इथे बघा, इथं येईल. आता याचा पूर्ण अर्थ काय, यू आर अवर नीड, तुम्ही आमची गरज आहात, व्हेजिटेबल, भाज्या. यू गिव्ह अस विटामिन्स अँड एनर्जी, तुम्ही आम्हाला विटामिन्स आणि एनर्जी देता. ओके, जीवनसत्वे आणि ऊर्जा. त्याचबरोबर यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस, तुम्ही आम्हाला आजारापासून संरक्षित करता. यू कीप अस हेल्दी, तुम्ही आम्हाला नेहमी हेल्दी ठेवता. वी मस्ट ईट यू टू स्टे फिट, आम्ही नेहमीच तुम्हाला खाल्लं पाहिजे आम्हाला फिट राहण्यासाठी. थँक्यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस, तुम्ही आमच्यासाठी जे करता त्याबद्दल धन्यवाद. युअर फॅन बलबीर. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा प्रश्न होता. पुढे बघा, इथे बघा, रीड द फॉलोइंग वर्ड्स. जसं रिअली झालं, आणि ग्रीडलीचं काय झालं, ग्रीडली झालं. आता इथं रिअलचं रिअली, इथं यल आहे तर डबल यल आला, वाय आला. यल असेल तर त्याला डबल यल वाय करतो आपण, आणि वाय असेल तर त्या वायचं आय करायचं आणि मग पुढे यल वाय लावायचं. जसं इथं स्लो असेल तर इथं स्लोली नॅचरल होणार. हॅपी असेल तर इथं काय होतं, HAPP, फक्त वायचं आय करायचं आणि मग या ठिकाणी यल वाय लिहायचा. इझी आहे, EASI करायचं, मग यल वाय लावायचा. लाईक असेल तर इथं डायरेक्ट यल वाय येईल. वीक असेल तर इथं डायरेक्ट यल वाय येईल. क्विक असेल तर डायरेक्ट यल वाय येईल. म्हणजे याला काय म्हणतो आपण, ॲट द सफिक्स, याला आपण सफिक्स म्हणतो. म्हणजे कुठलाही एखादा शब्द असेल, त्या शब्दाच्या नंतर जर का एखादा प्रत्यय लागला, नंतर काही शब्द लागून एक नवीन शब्द तयार होतो. जसं की इथं स्लो जो शब्द होता त्याचा स्लोली एक नवीन शब्द तयार झाला. हॅपी आहे, हॅपीच्या नंतर यल वाय लागून हॅपीली शब्द तयार झाला. तर याला आपण म्हणतो एक सफिक्स. अशा प्रकारे सफिक्स लागून नवीन नवीन शब्द जे आहेत ते तयार होतात. त्याला आपण मराठीत प्रत्यय म्हणतो. सफिक्स लावून नवीन शब्द अशा प्रकारे तयार होतात. ठीक आहे. तर इथं या पद्धतीने तुम्हाला हे केलं पाहिजे. इथं तुम्हाला उत्तर बघा अतिशय डिटेलमध्ये, स्लोचं स्लोली, हॅपीचं हॅपीली, इझीचं इझिली, लाईकचं लाईकली, वीकचं वीकली, क्विकचं क्विकली. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय.
पुढे बघा, पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे. हा बघा, आता इथे प्रश्न नाही म्हणता येणार, इथे आपल्याला सिंपल टेन्स समजून घ्यायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स. हा टेन्स का, कारण परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला तिथं पुस्तकाच्या खाली या चॅप्टरच्या खाली दिलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हा टेन्स महत्वाचा आहे. परीक्षेला या टेन्सवर प्रश्न विचारला जाईल. आता इथं जर तुम्ही रीड, अंडरस्टँड, आय प्ले म्हणजे मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, ही प्ले तो खेळतो, इट प्लेज ते इट प्लेज, यू रीड आम्ही वाचतो किंवा तू वाचतो, तू वाचतो किंवा तुम्ही वाचता, यू रीड तुम्ही वाचता किंवा तू वाचता असेल, शी रीड्स ती वाचते, दे रीड ते वाचतात. तर इथं जर आपण बघितलं, एक कर्ता आहे पहिला बघा, आय, वी, ही, इट, यू सगळा पहिला सुरुवातीला तुम्हाला कर्ता दिसतोय. कर्त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट. प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला पहिला कर्ता दिसतोय आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला प्ले म्हणजे खेळणे म्हणजे ते क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे वर्ब दिसते. म्हणजे तुम्हाला कर्ता अधिक क्रियापद आणि त्या क्रियापदाचं इथं पहिलं रूप आहे बरं का. कर्त्यानंतर डायरेक्ट क्रियापद लिहिलं की काय होतं, साधा वर्तमान काळ होतो. क्रियापद लिहिताना पण इथे एक पॅटर्न आहे. आय नंतर प्ले आहे, वी नंतर प्ले आहे, पण ही नंतर प्लेज आहे. हा कर्ता तुमचा एकवचनी होता तर क्रियापदाला यस प्रत्यय लागलाय. इथं पण बघा, शी रीड्स आहे, शीच्या नंतर रीडला यस प्रत्यय लागलाय. म्हणजे जर कर्ता जर एकवचनी असेल, ही, शी, राम, श्याम, सीता, गीता, तर आपलं जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदाला आपण काय करतो, यस प्रत्यय लागतो. आणि हा जो टेन्स आहे, या प्रकारची जी वाक्यरचना असते ज्याच्यामध्ये कर्ता अधिक क्रियापद असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब असतं आणि नंतर मग त्याच्यापुढे इतर वाक्य, जसं आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो, आय रीड अ बुक मी पुस्तक वाचतो. तर अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत त्याला ती वाक्य जी आहे सिंपल प्रेझेंट टेन्सची असतात, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो आणि क्रियापदाचं पहिलं रूप असतं. म्हणजे वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर डेली रुटीन, रेग्युलर ॲक्शन्स, हॅबिट्स, युनिव्हर्सल ट्रूथ. आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कधी करतो, तुमचे नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी, दररोजच्या क्रिया व्यक्त करण्यासाठी, रेग्युलर ॲक्शन्स तुमच्या रेग्युलर ॲक्शन क्रिया व्यक्त करण्यासाठी, हॅबिट तुमच्या सवयी, त्याचबरोबर युनिव्हर्सल ट्रूथ असेल, जसं की द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य जो आहे तो ईस्ट पूर्वेस उगवतो. आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी दररोज शाळेत जातो. शी ड्रिंक्स मिल्क डेली, ती दररोज दूध पिते. तर अशा पद्धतीची जे वाक्य आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, शी बघा, द सन काय बाबा तुमचा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, रायझेस म्हणजे तुमचं क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि इन द ईस्ट तुमचं इतर वाक्य आहे. इथं बघा आय तुमचा सब्जेक्ट आहे, गो तुमचं क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याच्यानंतर शी जो आहे ते सुद्धा तुमचे एक कर्ता आहे आणि ड्रिंक जे आहे ते क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे एकंदरीत कर्त्यानंतर लगेच इथं क्रियापद येतं आणि क्रियापदाचं पहिलं रूप येतं असं आपण म्हणतो. त्यावेळेस काय होतं की बाबा हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. आता सिंपल प्रेझेंट टेन्सची इथं काही वाक्य तुम्हाला इथं तयार करता येऊ शकतात. तुम्हाला काय करायचं, पहिला कर्ता लिहायचा आहे. जसं की इथं बघा, सब्जेक्ट दिलंय, व्हर्ब दिलाय आणि ऑब्जेक्ट दिलंय. हां, आता याच्यामध्ये समजा मी सब्जेक्ट आय घेतला, आयला जोडून काय बनू शकतं बघा, आयला जोडून आयच्या नंतर मी काय लिहिलं, समजा प्ले लिहिलं. प्लेज नाही लिहू शकत. कर्ता जर एकवचनी आय सोडून आय आणि कर्ता अनेकवचनी असेल तर यस प्रत्यय लावायचा नाही. आय नंतर मी प्ले लिहिणार. तर प्ले काय बाबा, इथं क्रिकेट, आय प्ले क्रिकेट, ओके. किंवा आय रीड बुक किंवा आय वॉच टीव्ही किंवा आय ईट मँगोज किंवा आय कट व्हेजिटेबल किंवा आय रन फास्ट, असं पण तुम्ही एक वाक्य तयार करू शकता. त्याचप्रमाणे यू पासून सुरू होणार बघा दुसऱ्या ह्याच्यात, वाय ओ यू, यू रीड येईल, रीड, यू रीड बुक्स, यू रीड बुक्स, यू प्ले क्रिकेट, यू वॉच टीव्ही, यू ईट मँगोज, यू कट व्हेजिटेबल्स, यू रन फास्ट. यू असल्यामुळे सुद्धा क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचा नाही. आता वी आहे, वी वॉच, वी वॉच टीव्ही, बरोबर. वी करता अनेक वचने तरी पण क्रियापदाला यस लावायचं नाही. इथं होईल वी वॉच टीव्ही, वी प्ले क्रिकेट, वी रीड बुक्स, वी वॉच टीव्ही, वी ईट मँगोज, वी कट व्हेजिटेबल्स, वी रन फास्ट, असं पण होऊ शकतो. त्याचबरोबर दे नंतर सुद्धा आपण क्रियापदाला यस वगैरे लावायचं नाही. दे नंतर काय बाबा, इट, दे इट मँगोज, बघा, दे इट मँगोज
किंवा दे प्ले क्रिकेट, दे रीड बुक्स, दे वॉच टीव्ही, दे ईट मँगोज, दे कट व्हेजिटेबल्स, दे रन फास्ट. आता बघा ही आहे, ही जर असेल, ही म्हणजे तुमचा कर्ता एकवचनी आला. मग ही नंतर तुम्ही कट नाही लिहायचं, कट्स लिहायचं. ही नंतर काय लिहायचं, कट्स. ही कट्स व्हेजिटेबल्स, बरोबर. इथं काय, ही कट्स व्हेजिटेबल. त्याचबरोबर ही प्लेज क्रिकेट, ही रीड्स अ बुक, ही वॉचेस टीव्ही, ही इट्स मँगोज, ही कट्स व्हेजिटेबल, ही रन्स फास्ट, असं लिहिता येईल. आता इथं शी आहे, तिचं पण एक वचन आहे म्हणून इथं रन्स येणार. शी रन्स फास्ट. ओके, शी रन्स फास्ट असेल. शी रन्स फास्ट, शी कट्स व्हेजिटेबल, शी इट्स मँगोज, शी वॉच टीव्ही, शी रीड्स बुक, शी प्लेज क्रिकेट. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला हा चार्ट पूर्ण करता येईल. आता इथं बघा, इथे सुद्धा काही वाक्य तुम्हाला आहेत. आय प्ले क्रिकेट, यू रीड बुक्स वगैरे, ही सगळी जी आहे यांचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके, ती उत्तर आहेत पुढची. आता पुढे जर आपण बघितलं, पुढे बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे की अंडरलाईन द सायलेंट लेटर. सायलेंट लेटर म्हणजे काय होतं माहिती आहे का? आता इथे बघा, याचा उच्चार होतो नाईट. के जरी असला तरी केचा उच्चार इथं आपण करत नाही, नाईट होतं. आणि इथे बघा, इथं नॉलेज म्हणत नाही, नॉलेजचं तुम्ही नॉलेजच म्हणता, के तुम्ही वापरतच नाही. इथं नॉट म्हणता, केचा वापर, के वाचतच नाही. म्हणजे स्पेलिंगमध्ये के आहे, एखादा शब्द आहे, परंतु तो बोलत असताना समोर येत नाही, त्याला आपण सायलेंट वर्ड म्हणतो. तसंच इथं सायकॉलॉजी आपण याला म्हणतो. इथं पी सायलेंट आहे, पी घेतच नाही. इथं तुमच्या स्पेलिंगमध्ये जरी पी असला तरी तुम्ही त्याचा उच्चार करत नाही, याला सायलेंट वर्ड आपण म्हणतो. म्हणजे इथे पण सायकॉलॉजी होतं, इथं निमोनिया होतं, इथं लिंब, बीचा उच्चार नाही करत, लिंब असं नाही म्हणत, लिंब. डम, कोम. इथं ऑनेस्ट म्हणतो, हॉनेस्ट म्हणत नाही, तर ऑनेस्ट म्हणतो. आवर म्हणतो इथं आपण. आणि स्कूलमध्ये काय येणार नाही. बघा इथे तुम्हाला खाली डार्क करून दिलेलं आहे, जे सायलेंट वर्ड आहेत ते इथं डायरेक्ट केलेत. स्कूलमध्ये कुठलाही सायलेंट वर्ड दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तो बघू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला पुढे. येस, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो 6 लेसन जो होता त्याच्या प्रश्नांची उत्तर आपण बघितलेली आहेत. आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.